मी आता उभा आहे तो दोडामार्गातील घोडगे गावात उभा आहे आणि आता तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता. इथे काल चक्रीवादळ झालं आणि या चक्रीवादळामध्ये ज्या केळीच्या बागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट झाल्या. इथे बघू शकता पाठीमागे संपूर्ण ज्या बागा आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण बघितलं तर दोडामार्ग तालुक्याला हत्तींचा जो उपद्रव आहे तो कायमस्वरूपी असतो आणि आता अस्मानी संकट ह्या शेतकऱ्यांवर उभं राहायला आपण बघतोय. इथे संपूर्ण ज्या बागा आहेत केळीच्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या. जवळपास 40 ते 45 हजार एवढ्या ह्या बागा होत्या त्या नष्ट झाल्यात. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा किती तुमचं नुकसान झालं आणि काय नेमकं परिस्थिती आली होती काल? 2000 केळी नुकसान झाले आहे आपलं. आणि कर्ज काढून केलं होतं हे, आणि कर्ज काढून केल्यानंतर आता या काय सगळं नुकसान झालं आणि आता करूच काय आता हे करायचं कसं करायचं हे पडलं पाळी. आता पैसा नाही काय नाही माझ्याकडे. आता कसं तर बघा तुम्ही आता. नक्की किती लोकांचं नुकसान झालं, किती शेतकरी आहेत जे याच्यातून प्रभावित झाले आणि किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं? 25 ते 30च्या वर होणार शेतकरी. आणि साधारण 4च्या सुमारास वादळ आलं. ते 1 तास 5:30 पर्यंत वादळ होतं आणि ते असं मी कधी बघितलं नव्हतं. पावसात पण एवढे पाऊस झाले 20-25 वर्षात कधी एवढं नुकसान झालं नव्हतं केळींचं. पण ह्या वर्षी हे अचानक मोठं वादळ होतं. मग गारा वगैरे पडल्या आणि शेतकऱ्यांचं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. आणि त्यांना ते लोन काढून वगैरे हे करतात, शेती करतात. मी पण शेतकरी आहे. गवारेडे आमच्या इकडे नुकसान करतात, हत्ती करतात. आणि हे वादळाचं त्याच्यामुळे आम्हाला न भरून येणारं नुकसान आहे. त्याच्यामुळे शासनाने जे घोडगे गावावर काही लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो. नक्कीच मला सांगा धुरी, काय नेमकं परिस्थिती ओढावली होती? कारण काल जे चक्रीवादळ झालं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. काय सांगाल नेमकी काय परिस्थिती होती? अंदाजे 4 वाजण्याच्या संध्याकाळी साधारण 45 हजारपेक्षा जास्त केळीची झाडं हे एकट्या घोडगे गावामध्ये जमीनदोस्त झालेली आहेत. खरं तर कधीही भरून न येणारे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आजच्या घडी मी शासनाला एवढीच विनंती करतो, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आणि त्याच्यातली 50% रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, जेणेकरून तो शेतकरी पुन्हा आपली शेती उभी करू शकतो. खरं तर तिलारी पट्ट्यातला हा जो पूर्ण भाग आहे हत्तीपासून पूर्णतः बाधित आहे आणि खरं तर हत्तीसारख्या प्राण्यानं प्रचंड नुकसान ह्या ठिकाणी केलेलं आहेच. आणि त्याच्यामध्ये भरीसभर म्हणून काल प्रचंड ह्या ठिकाणी वादळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचं साधारणतः 10 कोटीपेक्षा जास्त नुकसान खऱ्या अर्थाने ह्या कष्टकरी शेतकऱ्यांचं झालेलं आहे. जर तात्काळ नुकसान भरपाई दिली गेली नाही तर पुन्हा एकदा घाट माथ्यावरती जशा पद्धतीनं शेतकरी आत्महत्या करतात तीच वेळी मात्र ह्या तिलारी पट्ट्यातल्या शेतकऱ्यावरती येणार आहे. नक्कीच आपण बघतोय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे ते नुकसान झाले आणि त्यामुळे शेतकरी आहे तो मेटाकुटी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, दोडामार्ग, सिंधुदुर्ग. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.